नमस्कार मित्रांनो, 13 जुलै हा दिवस आहे गुरुपौर्णिमेचा आणि भारतीय संस्कृतीमध्ये सनातन धर्मामध्ये गुरूंना हे विशेष स्थान आहे। पूर्वीच्या काळी विद्यार्थी हे गुरूंच्या घरी शिकण्यासाठी जात आणि गुरूंचे आभार मानण्यासाठी हा गुरुपौर्णिमा हा दिवस साजरा केला जातो। महर्षी वेदव्यास यांचा जन्मदिवस हा गुरुपौर्णिमेचा दिवस। महर्षी वेदव्यासांनी असा कोणताही विषय नाही की ज्या विषयाला त्यांनी स्पर्श केला नाही। त्यांनी वेदांचं विभाजन केलं, तसेच महाभारत निर्माण केलं, महाभारताची रचना केली, तसेच 18 पुराणं आणि निरनिराळ्या धार्मिक विषयांवरती त्यांनी लिखाण केलं। म्हणून महर्षी वेदव्यास यांना विशेष असं स्थान आपल्या सनातन धर्मामध्ये आहे। गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपले जे गुरु असतात त्यांच्याकडे जायचं आणि त्यांच्या चरणांना नमस्कार करून, त्यांच्या पादुकांना नमस्कार करून आपण त्यांचे आशीर्वाद घ्यायचे असतात। कारण गुरु हे आपल्या आयुष्याला दिशा देतात, मार्ग दाखवतात। म्हणून गुरूंचं स्थान हे आपल्या जीवनामध्ये सर्वोच्च असं आहे आणि भारतीय संस्कृतीमध्ये गुरूंना विशेष स्थान आहे। तर मित्रांनो, या दिवशी गुरूंची पूजा करावी, गुरूंना वस्त्र अलंकार द्यावेत, तसेच कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गुरूंना गुरुदक्षिणासुद्धा द्यावी, असा रीतसुद्धा आहे। आणि गुरूंचे आशीर्वाद घ्यावेत, कारण गुरूंच्या आशीर्वादामुळे आपल्या आयुष्याला योग्य दिशा मिळते, आयुष्यामध्ये समृद्धी येते, भरभराट येते। म्हणून या दिवशी गुरुपौर्णिमेला गुरूंचा पूजा करण्याचं आणि गुरूंचा आशीर्वाद घेण्याचं विशेष महत्त्व आहे। तर आपणही या दिवशी आपल्या गुरूंची पूजा करा, गुरूंना गुरुदक्षिणा द्या, वस्त्र अलंकार द्या। तर अशा पद्धतीने गुरुपौर्णिमा साजरी करा। मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे सुद्धा जरूर सांगा। धन्यवाद। जय श्री स्वामी समर्थ।